आमचं आता पाया पडून झालेलं आहे. म्हणजे आपण कुठे आहोत? आपण आहोत कसबा गणपतीच्या दारात. आपण कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आलो आता, बरोबर? तिथं लिहिलंय तसं कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. अच्छा. राईट. शिवाजी महाराजांच्या काळापासून, तेव्हा हे देऊळ त्याच्याही आधीपासून आहे. अच्छा. शिवंभू गणेश मंदिर होतं. ओके. आणि मग जिजाऊंनी ते त्याचं जीर्णोद्धार आणि हे सगळं करून त्याला एक ग्रामदैवत असं स्थान दिलं. आणि तेव्हापासून अर्थातच लग्न ठरली की पहिली पत्रिका ग्रामदेवतेला, त्याचा मान पहिला. त्याच्यामुळे हाच मानाचा पहिला गणपती. तर तुम्हाला कळलं आजचा एपिसोड काय होणार आहे. पहिली गोष्ट, आज आपल्या बरोबर सारंग साठे नाही, त्याचा मोठा भाऊ सागर साठे आहे. आणि हा इथे आलाय कारण एक खरा पुणेकर आज माझ्याबरोबर फिरणार आहे. कारण आता सारंग नाही म्हटलं तरी बँड्राचा झालेला आहे पूर्ण झालेला आहे. पण हा माणूस तो फक्त स्किट मध्ये वापरतो पुणेकर आहे म्हणून. तर त्यामुळे मी ओरिजिनल माणसाला घेऊन आलोय. आणि आज आम्ही पुण्यातल्या ज्या पण मानाच्या गणपतीच्या जागा आहेत त्या सगळ्या मानाचे 5 गणपती आणि त्याच्या जवळचे मानाचे 4-5 स्थान. अरे खाण्यापिण्याची. येस. अर्थातच आम्ही इथे आहे म्हटल्यानंतर खाण्यापिण्याची सो आम्ही ते करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे. धमाल असणार आहे. हो हो, थँक्यू. सो पुण्याला आलो ना की आपल्याला प्रेम असं सतत भेटतं. म्हणजे चालू झाला एपिसोड आणि आपल्याला दिसतंय की काय होणार आहे. खाऊ गल्ली आम्ही कदम यांना सगळे ओळखतात. अरे असं नाही, पण ते आहे प्रेम आहे. तर चला, त्यामुळे तुम्ही लोक तर भेटणारच आहेत, पण तुम्हाला पण एपिसोड शेवटपर्यंत बघायचं आहे कारण धमाल असणार आहे एपिसोड मध्ये. तर इकडनं समोर लगी शनिवार वाडा आहे ना. समोर शनिवार वाडा आहे आणि इकडं समोर कसबा. अच्छा. आपण जेमतेम 200 फूट चालत आलो. आणि इथे ही श्रीपाद इडली सेंटर जे 40 वर्ष जुनं आहे. 1984. ऑलमोस्ट 41. करेक्ट. त्यामुळे इथं आणि तुडुंब गर्दी असते गणपतीच्या वेळेस पण आणि अदरवाईज सुद्धा. हो. सो 40 रुपयाची इडली वडा सिंगल. चला हॅपी बर्थडे करून टाकूया. हा वडा एकदम गोलगोल आहे एकदम, म्हणजे असा उडीद वडा. सांबार छान आहे ना. पण हो, मेन सगळं सांबार मला गेम आहे. अगदी एकदम सांबाराची जो तिखट सांबार आहे रे. किक आहे भाई. म्हणजे मला ते मिसळवाला फील आला जरा. एक्झॅक्टली. सांबार हा तेलंगणाचा फॉर्म्युला आहे आणि आमच्या इथं फ्रेश मसाला बनतो. कुठलाही तयार पावडरवाला सांबार मसाला वापरतो आम्ही. जवळपास त्याच्यामध्ये 30 वस्तूंचं आम्ही ते कॉम्बिनेशन केलेलं आहे. आमच्याकडे एक तंबी म्हणून पोरगा होता, तो तिकडचा होता. त्यांनी मला माप नव्हतं सांगितलं की आम्ही एवढ्या वस्तू घालतो. मग ते मी परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये फॉर्म्युला केला तयार. वडा पण छान आहे आणि वडाची पूर्ण वेगळी टेस्ट आहे. मला पर्सनली असं वाटलं की यांनी चटणी नको घालायला पाहिजे होती है ना. आपल्या त्या इडली वड्याची आणि सांबाराची जी चव आहे ती त्या चटणीने थोडी स्पॉइल केली असं मला वाटलं. तुला काय वाटलं माहित नाही मला. पण सांबार कमाल आहे. सांबार नेक्स्ट लेवल आहे आणि गरमागरम आहे. इडली अमेझिंग आहे. म्हणजे ही इडली आहे ना, ही गायब होते, वितळते. वाव. आपण त्यांना सांगूया का की प्लीज चटणी नका टाकू, उरलेले 3 गोष्टी अफाट आहेत. स्टार भाई. हे असं नाव जे आहे ना, श्रीपाद इडली सेंटर, इथे काय बेस्ट मिळतं त्याच्या नावात आहे. जास्त विचार करू नका, इडली मागवा. आपण सोलापूरला खाल्लेली सुधा इडली होती, हा सुधा इडलीचा प्रकार आहे. वा. लिटरली हा सुधा इडलीचा प्रकार आहे. ही इडली वितळते, ही खरंच वितळते आणि शिळी नाहीये, अशी कडक नाहीये कापताना. पण हे तुम्हाला ग्रोस वाटेल, पण दाखवायला लागेल मला. खरंच अशी कधी इडली होते का? ती हातात पण नाही ते. हो इतकी सॉफ्ट. हातात पण नाही तेवढी सॉफ्ट आहे. कमाल. तुमच्याकडे कशी काय अशी इडली बनली? आमच्याकडे ना पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित फर्मेंट कडून पीठ 99% वेळेला केलेली असते. एखाद्या वेळेला जर अचानक ऑर्डर वगैरे असेल तरच आम्ही त्याला सोडा लावतो. सोडा लावला की इडली नाही अजिबात वापरत नाही इडलीसाठी सोडा. कधीही आला तुम्ही तर तोच सांबार मिळेल आणि तीच इडली मिळेल. सुंदर सांबार, सुंदर इडली. मी वेडा झालो खाऊताना. थँक्यू सो मच. हो, ते आचार्यावर डिपेंड नाही आहे आमच्या टेस्ट. आमचे सगळे फॉर्म्युले सेट. माणूस आला गेला तरी फरक नाही पडणार. मोठे 3 इडल्या ते आमचं वडिलांची जी हे होती की वेगळं काहीतरी हटके असायला पाहिजे आणि 3 इडलीनी पोट भरायचं व्यवस्थित. म्हणजे आपल्याला जेवढं मॅक्झिमम देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न केला. आम्हाला तो प्रश्न पडला की 3 इडल्या का असतात. त्याचं कारण हे आहे की त्याचं म्हणणं की लोकांचं पोट भरलं पाहिजे. तो सांबार आणि इडली
मला वाटतं तुम्हाला हे मागवायचं आहे, मेदूवडा स्किप करून टाका. इडली आणि सांबार या दोन्ही गोष्टीला माझ्याकडनं 110% मिळतोय गोल्डन थम्स अप. वा, पहिलंच ठिकाण आहे, पण सांबार आणि इडली खतरनाक आहे. आणि तुझं लाडकं मंदिर पण आहे पुण्यातलं म्हटलं. येस, माझं फेवरेट मंदिर. मला पुण्यामधलं आपलं जे कसबाचं जे गणपती मंदिर आहे जुनं, ते इव्हन त्या देवाचा शेप पण जो आहे आपल्याच्या मानाकडे दिसतो. अरे मी म्हटलं तसं ना, ते स्वयंभू आहे, आपोआप तिथं एक गणपती प्रकट झाला म्हणून किंवा दिसला. आणि मग ते ठकार कुटुंबियांनी नंतर त्याचं पूर्ण मंदिर बांधलं त्याच्या. आणि जिजाऊंनी ते. आणि मंदिर पण बघाल तुम्ही एकदम जुनं मंदिर आहे. आतमध्ये सगळे असे अष्टविनायकांचे पोर्ट्रेट्स केलेले आहेत, पेंटिंग टाईप. लाकडाचं पूर्ण आर्किटेक्चर आहे, खूपच असं बघायला सुंदर वाटतं. तिकडे मन शांत होतं. म्हणजे तेवढं जुनं आहे बरं का. म्हणजे अर्थातच ते मंदिर 1830 पासून नाही आहे, पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तेवढ्या जुन्या आहेत. तेव्हा नंतर ही इडली वा, म्हणजे परफेक्ट. आणि लिटरली 200 फुटावर आहे. सो तुम्ही दर्शन घेतलं की तुम्हाला इथे येऊन श्रीपाद असेच मागे मागे आलात की श्रीपाद इडली. अच्छा, आता इडली बनणार आहे. श्रीपाद इडलीला माझ्याकडनं गोल्डन थम्स अप मिळालेला आहे. ह्यांची इडली आणि सांबार नेक्स्ट लेवल आहे. पारंपरिक इतका वर्ष जपलेली यांची रेसिपी आहे, जे अजूनही त्यांनी आपल्याला देता येते खायला. तुझ्याकडे आल्यावरती प्लीज ट्राय करा, आणि आवडलं तर एक काम करायचं, स्टिकरवर फोटो काढायचा, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचं, भाटूबाला टॅग करा, मला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला, बाय बाय. आता हा एक जो म्हणजे पुण्यामध्ये असं म्हणतात की तुम्ही दगडूशेठ हलवाई जर नाही आलात तर काय केलं. पण मग दगडूशेठ हलवाई मानाचा गणपती येत नाही आता. टेक्निकली नाही. मी म्हटलं तसं 5 मानाचे गणपती वेगवेगळे आहेत. आपण कसब्यापासून सुरू केली. ते कुठले कुठले आहेत परत सांग. सो कसबा गणपती पहिला, तांबडी जोगेश्वरी जी ग्रामदेवता आहे तो दुसरा, तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि 5वा केसरीवाडा. ओके. अखिल मंडई आणि दगडूशेठ हलवाई हे महत्वाचे गणपती आहेत. तसंच भाऊरंगारी एक अत्यंत महत्वाचे गणपती आहेत. पण मानाचे गणपती असं जे वर्ष चालत आले, हा श्रीमंत गणपती नाहीये. अच्छा, याच्यातली गंमत अशी आहे की जे दगडूशेठ हलवाई जे आहेत ते श्रीमंत आहेत, गणपती श्रीमंत नाहीये. ते लोक श्रीमंत नाही, दगडूशेठ. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अगोदर आहे, हे महत्वाचं आहे. त्या गणपतीचं नाव श्रीमंत दगडूशेठ हलवाई असं आहे. गणपती श्रीमंत नाही, श्रीमंत दगडूशेठ. मोठे काम आहे की पहिलं दगडूचं नाव मग गणपतीचं नाव. काय हे सगळ्यात मोठे. जय गणेश. जय गणेश. चला. सो ह्या पोस्ट ऑफिसची गंमत अशी आहे की हे सिटी पोस्ट जरी असलं तरी हे पुणे जीपीओ नाही. पुणे जीपीओ पुणे स्टेशनच्या जवळ आहे. पुणे 0 जे आहे ते सिटीतलं पोस्ट ऑफिस म्हणून सिटी पोस्ट. तरी त्याचं कन्फ्युजन होऊ शकतं. लोकांचं होतं की पुणे 0 माईल जो असतो स्टोन, तो कुठे, तो जीपीओच्या जवळ असतो प्रत्येक शहरात. बरोबर. ते पुणे स्टेशन जवळ आहे साधारण. अच्छा, पण बिल्डिंग खूप सुंदर आहे रे. तेव्हा नाही, ते 1925 ची आहे बिल्डिंग. ते खतरनाक सिटी पोस्ट. अरे 100 वर्ष झाली म्हणजे. खतरनाक. मलाही माहित नव्हतं हे. प्रभात का? हे प्रभात. प्रभात फरसाण अँड स्वीट्स. तू हे तर अजूनच जुनं आहे, 1949. सो आपण डाळीची पापडी ट्राय करूया इथे. चालेल, चल. हे पपईची सुकी चटणी असेल, तेच आम्ही सकाळी ठेवतो आणि दिवसभर ही ओली चटणी असते. अच्छा. पापडीसाठी आम्ही प्रसिद्ध आहे. अरे वा, चला ताई, मी ट्राय करतो. थँक्यू. आणि किती वर्ष जुनं आहे आपलं हे? 1949 पासून आहे. मग कितवी जनरेशन करते? 5th जनरेशन. 5th जनरेशन. अरे वा, फुल फॅमिली बिझनेस. हो. माझे आजोबा आहेत. आजोबा आले होते कराचीवरनं. कराचीवरनं आले ते? आणि त्यांनी फक्त जारा आणि कढई घेऊन आले होते आणि याच जागेवर त्यांनी सुरुवात केली. तर पापडी हे रेकमेंडेशन आलं होतं, बरोबर. त्याच्या बरोबरची ओली चटणी आहे. ही पपईची कोरडी चटणी ते नॉर्मली सकाळी बनवतात म्हटलं, आणि त्याच्यावरची स्पेशल जिलेबी. आणि हे ऍक्च्युली फक्त 20-20 रुपये. हो यार, फक्त 20 रुपये. हो, विदाऊट चटणी. चांगली पापडी. अर्थातच तळलेली आहे ना, पण ऑइल असं लागत नाही त्याच्याबरोबर. अगदी चटणी मस्त का टाकलेली आहे. वा. ढोकळ्याबरोबर काही ठिकाणी मिळते ना तशी चटणी. हो हो हो, छान आहे. आणि ढोकळा असतो हा ऑलमोस्ट. हो ना, खमणी तसं लागतंय. पण पपईचं कसं येणार चव माझ्यात? मी पपई खाल्ली जात, एक तुकडा होता पपईचा. हो, एवढा लागत नाहीये, पण चव चांगली आहे खमणीची. गोडसर आहे. गोडसर आहे, कॉम्प्लिमेंटिंग आहे. पण हे म्हणजे गोड अशी थोडी चमचमीत अशी चटणी आहे. फार तिखट नाहीये. नाही, अजिबात नाही. त्याला मिरची फ्लेवर नाहीये फार, बिलकुल पण नाही.
आणि केसर टाकलेली जिलेबी वा, जिलेबी मस्त आहे. मला वाटतं की गरमागरम मिळाली असती तर अजूनच मजा आली असती ना. आता जितकी छान थंड बाप लागते. एक्झॅक्टली. तर गरमागरम तर फार. हो मला वाटतं हा कॉम्बोच मागवायचा आहे तुम्हाला. जिलेबी फाफडा. त्यांना विचारा पाहिजे की परफेक्ट वेळ काय आहे दिवसाची यायची इकडे. हा, सकाळी सकाळी येऊन गरमागरम खायला मिळाला. हो हा भाई, जिलेबीने माझा मूड चेंज करून टाकला. आय अग्री. म्हणजे हे दोन आयटम खाल्ले ना, मी खाल्ले तसे हा, चांगले आहे. पण जिलबी स्पेशल आहे. जिलेबी स्पेशल आहे ना. जिलेबी खरंच चांगली आहे. मला जिलेबीचं आवडलं काय ना, तो पाक पण ना म्हणजे हाताला जास्त कुठे लागत नाही, असा गळत नाहीये. आणि जरी थंड झाली आहे ही तरी तू बघाल नाही बघ, क्रिस्पी आहे. थंड असून मग क्रिस्पी आहे. आणि ज्या पाकात ती बनवली आहे ना, तळली आहे का, ते पण छान खाल्ली आहे. युजली गरमागरम जिलेबी मला आवडते, पण ही थंड पण चांगली लागते. कशामुळे? आता ते टेक्ट आहे ना, बनवायची सिक्रेट आहे, सांगणार नाही. सिक्रेट नाहीये. साखरेच्या पाकाची कन्सिस्टन्सी, हा. ते आटाची कन्सिस्टन्सी आणि टेम्परेचर, ते तिघांचा समन्वय असतो. हो. आणि कसं तळता ही? हे तुपात तुपात पण असते आणि रेग्युलर पण असते. प्युअर घीची पण असते, रेग्युलर पण. ही रेग्युलर खाल्ली ना आम्ही. नाही, तुम्ही प्युअर घीची काढली. ओ, मी म्हणून म्हणतोय ते. आणि ती पण 20 रुपयाला देता तुम्ही? पण 20 रुपयापासून तुम्हाला हवी तितकी देतो. क्या बात आहे ताई, खूपच मजा आली. 20 किलो पण देऊ, 20 रुपयाची पण देऊ. 20 किलो पण देऊ, 20 रुपयाची पण देऊ. क्या. आणि बेस्ट वेळ कुठली इकडे यायची खायला? मॉर्निंग 7:30 ऑनवर्ड्स, इव्हनिंग 9 पर्यंत आम्ही उघडे असतो. पण जिलेबी खायला कधी यायचं? गरमागरम. गरमागरम सकाळी 10 वाजता या, इथे आम्ही वाढू. अरे सकाळी मग तुम्हाला जर गरमागरम खायची आहे तर सकाळी 10 वाजता तुम्हाला 9 ते 10 मध्ये यायचं. 7:30 पासून आहे पण 10 चुला दुपारी 3-4 पर्यंत चालू असतो. अरे एक नंबर. या जागेवरती मी जिलेबी पॅक करायला येईल की मी जिलेबी गरम गरम घेतली आणि बॉक्स मध्ये पॅक केली तर ती राहील दिवसभर कमीत कमी दिवसभर राहणार आहे. मला हे दोन आयटम थम्सअप वाटतायत, पण जिलेबीला 20 रुपयासाठी डेफिनेट गोल्डन नंबर. आणि इतक्या वर्ष कोणतरी हे टिकून ठेवले क्वालिटी, त्याला सल्यूट आहे माझ्याकडे. अगदी कमाल. तुम्ही जर आलात तर तुम्हाला जिलेबी नक्की मागवायची आहे, नक्की. स्वस्त आणि मस्त आहे. अजून एक राऊंड ऑफ जिलेबी मी संपवली पण बस. एवढी बाप जिलेबी आहे. वा, मजा आली. एक ट्रिव्हिया असा की तुळशीबाग म्हणजे पेशवेकालीन जी तुळशीबाग आहे ती इथं आतमध्ये आहे. ओके. मंदिराच्या आत हे असं सगळं जे स्ट्रक्चर आहे ते तुळशीबाग, आणि तिथं आतमध्ये तुळशीबाग राम मंदिर आहे. ओके. सो त्यांनी या जागेला तुळशीबाग हे नाव पडलं. तुळशी वृंदावन किंवा तुळशीची झाडं होती भरपूर. आता हा आजूबाजूचा जो बाजार झालाय त्याला लोक तुळशीबाग म्हणायला लागले. आणि मला बऱ्यापैकी खात्री आहे की 90% लोकांना ती तुळशीबाग माहितच नसेल इथं आत्ता शॉपिंग करणाऱ्या. पण आणि हे बाजूला ठेवून आपला महत्वाचा विषय आता की हा मानाचा 4था गणपती तुळशीबाग हा FRPचा आहे. अर्थातच विसर्जन होत नाही. बरोबर. आणि ही मूर्ती इथनं हलवून इथं साधारण ह्या झोन मध्ये असते जेव्हा गणपतीचे 10 दिवस गणेशोत्सव असतो तेव्हा. पण अत्यंत आवडणारा असा गणपती आहे, कारण मूर्ती फार सुंदर आणि गोड आहे. सुंदर आहे. आणि सगळ्या मानाच्या गणपतींमध्ये सगळ्यात मोठी मूर्ती ही आहे, सगळ्यात मोठी. त्यामुळे ह्याचं एक वेगळंच आकर्षण आहे खूप पूर्वी. सुंदर आहे मूर्ती. आणि अर्थातच 125 वर्ष झाली आहेत आपण गणपतीला. आणि मी ऑलरेडी तुळशी बागेची पूर्ण खाऊगल्ली वेगळी केलेली आहे. ती प्लीज इथे वरती लिंक आहे, ती चेक करा. आणि आता आम्ही इकडे जाणार कुठे खायला? कांताबेन फरसाण जाणार. चला चला. सो हे काय कांताबेन? कांताबेन महिला उद्योग केंद्र हे तुळशीबाग गणपती जिथं बसवला जातो आणि तुळशीबागेच्याही जवळ किंवा शनिपारापासून जवळ आहे. पुणेकरांसाठी लोकेशन विश्रामबाग वाड्याच्या समोर. ओके. किंवा चितळेंच्या दुकानाच्या समोर. हे पण अजून पहिलं दुकान चितळेंचं. पण ते तू बघितलंस तिथे तर ह्याची स्थापना 1975 सालची आहे. म्हणजे परत 50 वर्ष जुनी जागा. इथं यादी मोठी आहे. मेथी थेपला, शेंगाच्या दाण्याची चटणी. आपण त्यांच्याचकडनं काय स्पेशालिटी ती खाऊ. चला, मला वाटतं पहिला पण खाऊया ही चोराफळी किंवा इथं चोळाफळी लिहिलंय. ते चोळाफळी बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे, कारण त्यांनी सांगितलं त्याच्यात चवळी जात. अच्छा. ते चवळीचा खाकरा. हा, तर त्यामुळे चोळाफळी असं नाव असणार आहे त्याला. येस. एकदम एक टेक्स्चर तर मस्त आहे एकदम. त्याच्यावर हा जो काही मसाला टाकलाय
चाट मसाला तिखटाचं कॉम्बिनेशन वाटतंय. बिलकुल अशी हेल्दी असून पण अशी हेल्दी वाटत नाही. हो टेस्टी गोष्ट आहे. टेस्टी एकदम. पण तू बघतो तोडतो पण नाही, लेअर येतो, लेअर निघतात. लेअर्स आहेत. मला अशी वेगळी चवळीची चव असं नाही वाटत, पण जे काय आहे ते खूप छान. चांगलं चांगलं आहे. गुड. थम्सअप. थम्सअप. ह्यांचा बेसिक मांगरोळी खाकरा, मसाला खाकरा आहे. मसाला खाकरा आहे. आणि मम्मा बघतोस का त्याच्यावर मसाला नाहीये. एक्झॅक्टली माझा पॉईंट की मसाल्यावरती मसालाच नाहीये. खाल्ल्यानंतर तर चव मसाल्याची लागणार आहे. अरे बर, तर ट्राय करूया आपण. खाकरा आहे ना, हा चहा बरोबर खायचा आहे. म्हणजे तुम्ही उद्या समजा तुम्ही शेवपुरी बनवली आणि त्याच्यामध्ये कुस्करून टाकला हा मस्त ना, किंवा भेळमध्ये टाकला कुस्करून, तसा खाकरा खरा. हा खरा खाकरा आहे. ओव्याची प्रॉपर ओवा लागतो. मला हा खूप आवडला. 50 वर्ष का चालू आहे ऑफकोर्स. व्हेरी क्वालिटी. माझ्याकडनं नक्कीच थम्सअप आहे. तुम्ही आलात मांगरोळी आणि त्यांचा चोळाफळी म्हणजे त्याच्याकडे शेजवान बिजवान पण सगळे आहेत, पण मला वाटतं हे त्यांचे ट्राय करू शकतो. पण हे त्यांनी रेकमेंड केले आणि आम्हालाही नक्की आवडलं. मस्त. आणि सांगितलंय बाकरवडी ट्राय करायला. हे टशन आहे. म्हणजे चितळ्यांच्या दुकानाच्या समोर बाकरवडी आमची ट्राय कराच हे म्हणणं म्हणजे आयुष्यात मी चितळे सोडून वेगळी खातो कुठली बाकरवडी. आयुष्यात नाही खाल्ली कुठली बाकरवडी. चला गणपती बाप्पा मोरया. बाकरवडी वेगळी आहे. वादच नाही. ही ओली भाकरवडी आहे ना. छान आहे ही. वेगळी, खूप वेगळी, मस्त. ही आंबट गोड आहे अगदी. तिथे कशी तिथेची चवच वेगळी आहे. मॅजिक येते. पण ती ड्राय असते, त्याची कुरकुरीत तुला पडतो. हा कटकन तुटते अशी जरा अशी. हे मॉइस्ट आहे. खोबरं, कोथिंबीर आणि ती खोबऱ्यामुळे तो मॉइस्ट आलाय त्याला. आंबटपणा लिंबाचा आहे. पहिला मी चिंच बनवत होतो. लिंबाचा आंबटपणा आहे. वा मस्त ना. मस्त आहे. भाकरवडी पण ना ट्राय करायला हरकत नाही. वेगळी आहे. मी म्हणतो दोन्ही घ्या. दोन्ही आहे. दोन्ही दोघांची वेगळी मजा आहे. आणि ओळखा भाऊ अशी एक शर्यत करू शकतो. आरामात होती लोक. माझं म्हणणं आहे की कॉम्पिटिशन भरपूर लोकांवर असली पाहिजे. एक माणसाची कधीच सत्ता नसली पाहिजे. त्यात भरपूर लोक असले पाहिजे. खरंय. तरच ऑडियन्स समोरासमोर आला की इथनं अर्धा पाव असं तुमच्या 2 पायामधले 1 पाव इकडे 1 पाव तिकडे. मी ना परत गेलेलो. दादा गेलाय पुढे पण त्याला बोललो नाही. मी गपचूप परत मागे गेलो. का माहितीये, मी अजून एक भाकरवडी आणली. ही भाकरवडी आहे ना 100 रुपये पाव आहे, पण ही देवा मला पाव आहे. कारण ही अशी भाकरवडी आहे ना, मग एक खाल्ल्यावर तुम्हाला लत लागली याची. पण माझ्याकडनं ना या भाकरवडीला काय ना, चितळेचं फॅन फॉलोइंग वेगळं आहे, पण मी ना फॅन बेसवाला नाही आहे, मी चव बेसवाला आहे. आणि माझ्यासाठी ही भाकरवडी आहे गोल्डन थम्सअप. तुम्ही आलात ना तर तुम्हाला दोघांकडनं घ्यायचं आहे, पण इकडनं पण याही घ्यायचं आहे. ह्याचं नाव लक्षात ठेवा, कांताबेन महिला उद्योग केंद्र. विसरू नका. तर मग हा आपला कुठला आता मानाचा तिसरा गणपती आहे. गुरुजी तालीम बसवता तो लक्ष्मी रोडवर चौकात बसवतात. आपण थोडेसे आत गल्लीत आहोत. ओके. तांबडे जोगेश्वरीच्या दिशेला येताना. अच्छा. पण हे त्याचं उरलेले 355 दिवस तो इथं. आणि स्थापना पण काय 1887. 1800. मी तुला म्हटलं ना साधारण 1890 कळलं मला. प्लस मायनस 10-15 मधले हे सगळे गणपती. सो कसबा गणपतीचं पण आपण म्हणालो तसं कसबा गणपती जुना आहे. गणपती मंदिर जे ग्रामदैवत आहे, त्याचा जो सार्वजनिक गणपती आहे तो या मानाचा गणपती. बरोबर. असं आहे. हा कन्फ्युजिंग आहे पण मस्त आहे. आणि तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला आम्ही ऑलरेडी एपिसोड केलेला आहे सुप्रीम सँडविचचा. त्याचा लिंक वरती आहे, ती पण चेक करूया. कारण याच्या बरोबर समोरच सगळं ते आहे. पण आपण कुठे चाललो आता? आपण तांबडी जोगेश्वरीच्या इथे चहा प्यायला चाललो. चहा पिणार मस्त. चला. सो आता आपण आहोत तांबडी जोगेश्वरीच्या मंदिराच्या शेजारी. पण हे देवीचं मंदिर आहे ना? हे देवीचं मंदिर आहे. सो ही ग्रामदेवता. अच्छा. पण आपण परत मानाचे सगळे गणपतीचे म्हणतोय ना, हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. किंवा कसबाचं मेन गणपती मंदिर त्याच्यासारखं नाही, मंदिर नाही. म्हणून तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदेवता. मग त्याच्या शेजारी बसलेला सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळाला दुसरा मान म्हणून मानाचा दुसरा गणपती जोगेश्वरी. आता कुठे असतो बसलेला? हे कॉर्नरला इथे पुढे कॉर्नरला. ओके 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 ओके. त्यामुळे हा मानाचा दुसरा गणपती. चला आणि आपण आता इथं याच्यात जवळच्या एका अमृत तुल्यातनं उत्तम असा चहा पिऊ. चालेल. चला. तर आता ही अमृतुल्य 1969. बोर्ड नवीन आहे पण जागा जुनी आहे. माझ्याहून 10 वर्षांनी मोठे रे. अरे 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 दादा बोललो पाहिजे. चहाच्या जागा चिक्कार झाल्या बरं आहे, पण अमृततुल्य कारण अमृताशी इक्विव्हॅलंट अमृता एवढं भारी अशा जागा कमी आहेत. मी एकदा एका बुधवार पेठच्या इथे एक ते आजोबा होते, ते अमृतुल्य चहा विकायचे आणि मला विचारलं की ते खूप म्हातारे होते की अमृतुल्य चहा म्हणजे काय, तर ते म्हणाले की मांडी घालून बसून जे चहा बनवतात ते अमृतुल्य चहा आहे. बरोबर ना. ते तसंच आहे. म्हणजे जशी पानाची गाडी असते तर तसंच अमृततुल्य चहा बसून मांडी घालून आलं कुटतायत, आपलं काय वेलची मसाला बनवतात स्वतःचा कुटून 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 मग तो टाकलाय ढवळलाय, मग ते साईडनी पितळ्याच्या पातेल्यात ते सगळं इथं चालू असतं. अब तक 56चा चहा पितोय आपण. 56 वर्ष झाली आहे अमृततुल्य. हो विचार कर ना काय यार. परफेक्ट अमृततुल्य ना. आणि वेलची का लागते रे असा अमृततुल्य चहा. पुण्यामध्ये चहा हा एवढा काढत ना मोठा फॅन बेस आहे या गोष्टीचा की आम्ही अजून एक एपिसोड गेलाय त्याच्यावर चहावर ना, त्याची पण लिंक वर दिलेली आहे, प्लीज चेक करा. आता आपला आजचा गोल अर्थातच मानाचे गणपती किंवा गणेशोत्सव हे बरोबर याच्या समोरच आहे, अक्षरशः तांबडी जोगेश्वरीच्या समोर. तुला इथे बसून दिसते देवी. अगदी एवढा जवळ आहे. आणि खरं जेव्हा गणपती बसेल इथं, जेव्हा तांबडी जोगेश्वरीचा गणपती बसवला जाईल ना, तेव्हा जो मांडव असतो तो इथं दिसेल, इतका समोर आहे. म्हणजे असं डावीकडे देवी आणि उजवीकडे गणपती असं दिसेल या जागेवर. आणि जागा पण एकदम जुनी आहे, छान सुंदर. चहा पण एकदम असा विंटेज चहा एकदम, आणि त्याच्यात चव आणि जी किंमत 12 रुपयाची चहा आहे. वा, मजा येते ना. हो यार, एकदम मजा येते. तो जसं पुण्याने चहा या प्रकाराला हाईप केलाय, तसंच युट्यूबला सध्या नवीन एक गोष्ट आहे कॉल हाईप. सबस्क्राईब तर लोक करतातच आहेत, पण त्यांना हाईप करायला लागणार आहे. म्हणजे हाईप काय असतं हे माझ्यासाठी नवीन आहे. हो, कारण खूप लोकांना माहिती नसेल. कारण युट्यूबचं नवीन फीचर आहे, लाईक सबस्क्राईबच्या बाजूला एक असतं हाईप म्हणून. बरं, ते हाईप प्रेस केलं तर युट्यूब काय करतं की फॅन्स लोकांनी व्हिडिओला हाईप केलाय ना, तर अजून लोकांपर्यंत पोहोचवतात. बरं, मग सगळ्यांनी हाईप करा रे. हाईप करा. आणि ह्या चहाला आणि या शोला आणि चॅनलला आणि या चॅनलला आणि हे जे गोल्डन थम्सअप अमेय कदम आहेत ते तर काय कमालच हाईप. त्यांचा एक नेक्स्ट लेवल हाईप आहे आपला. चालेल चालेल, चला आम्ही चहा संपवतो आणि इकडनं पण निघतो, कारण चहाला माझ्याकडनं मिळतोय थम्सअप. आम्ही ह्या गणपतीचा ट्रिव्हिया, एक इंटरेस्टिंग ट्रिव्हिया असा आहे काय की ही जी मूर्ती आहे ही वर्षभर अशी कुठे ठेवलेली नसते. ही दरवर्षी नवीन मूर्ती बनते आणि त्याचं विसर्जन होतं. पण आमच्या मुंबईत तसंच असतं. तुमच्या मुंबईत असेल, आमच्या पुण्यात नसतं तसं. पुण्यात मोठ्या मोठ्या मूर्ती असतात. हो, ती मेन मूर्ती विसर्जन होत नाही, छोटी मूर्ती असते, त्याचं पूजन वगैरे होतं आणि ती विसर्जन. या आता आपण तुळशीबाग बघितला, गुरुजी तालीम बघितला, त्या मूर्त्या तशाच असतात, त्या विसर्जन होत नाही. छोट्या मूर्त्या त्याच्या समोर बसवलेल्या विसर्जन होतात. इंटरेस्टिंग पण विसर्जन मुंबई सारखं. हो, चला चला. सो हे पुष्करणी भेळ 1935 पासून आहे. 1935. हो, तेव्हा 90 वर्ष. हो का, आता कळेल आपल्याला, त्यांनाच विचारूया आपण. चालेल चालेल. काय हे किती वर्ष जुनं काय यायचं? 90 वर्ष आलेली. 90 वर्ष. 1935 साली आमच्या आजोबांनी चालू केलेलं दुकान आहे. अरे, तेव्हा पण इथेच होतं? हो, इथंच होतं. पहिलं महाराष्ट्र बँकेच्या जागी होतं आपलं. महाराष्ट्र बँक झाल्यावर 1935 साली इथं आलं. 1925 ते 1935 महाराष्ट्र बँकेच्या 1935ला जागी दुकान आलं. आणि तुमची काय भेळेचं काय एवढं खासियत आहे की इतक्या वर्ष लोक त्याचे फॅन फॉलो झालेत? आमचा स्पेशल रोजच्या रोज बेस्ट माल असतो आमचा. रोजच्या रोज पाणी बनवलं जातं. तेवढा लिमिटेड माल असतो आमचा, की जेवढा माल बनवतो तेवढाच माल आम्ही लगेच ताबडतोब संपवतो आणि बंद करून आम्ही 8 वाजता
संपली म्हणून सांगतो. वेळ संपली की संपली. म्हणजे ऍक्च्युअल पुण्याची जी शान आहे की बाबा हो. दुपार नंतर चालू होणार, 4:30ला चालू करणार. आम्ही सकाळी 9 वाजता येतो कामाला. अच्छा. दुपारी 2 वाजेपर्यंत आमचं काम होतं. 2ला आम्ही जेवायला जातो, परत 4ला येतो. रात्री 8:30-9 वाजता आम्हाला 9:30 वाजता कुलूप घालायला. आपल्याकडे एकच प्रकार आहे. एकच प्रकार, बाकी काही फॅन्सी प्रकार नाही. तुम्ही मला चीज टाकून द्या, हे टाकून द्या, असं काय आयटम नाही आपल्याकडे. एकच प्रकार आहे. डोंगर आहे भेळचा. डोंगर आहे आणि याच्यात मसाला पण हा बघ हा. आणि त्याची चव कमाल आहे. हो, तू ही वेगळीच चव आहे. आणि नुसतं ह्याचा मिरचीचा तिखटपणा किंवा तिखट पाण्याचा तिखटपणा हा फार नाही आहे. तू खाऊन बघ. चालेल. त्याच्यावर जो मसाला टाकला आहे कमाल आहे ना. मला टाऊला तिखट लागलं, टाऊला चव खूप डिफरंट आहे. जळजळ होणारा तिखट नाही आहे. जसं मेन गेम आहे ना चिंच पाणी आणि त्या तिखटाचं आहे. पण हे नेहमीच्या भेळीची चव नाही आहे की नाही. नाही, काय जादू आहे ते त्यांनाच माहिती. 40-45 वर्ष तरी मला हे खायची सवय आणि एक्झॅक्टली अशीच सेम लागते ना. सेम. मध्ये मध्ये पापडी येते, पापडी येते, मजा आणते. आणि मुबलक पापडी आतमध्ये. वा. हा जो मसाला ना, मसाला हा धमाल आहे. नाही, भैयाची भेळ तर बिलकुल नाही आहे, भावाची भेळ आहे. एवढं असं तिखट नाही आहे ते की ते तुला जळजळ. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं होतं की मी सांगू तुम्हाला, मी जो पहिला तिखट लागले ना ते कन्सिस्टंट आहे. अजिबात तो तिखट वाढलेला नाहीये. मी जसा पहिला जो लागला तिखट तो शेवटपर्यंत टिकलाय. एक्झॅक्टली. का भांडव मस्त बघ. हो हो हो, बरोबर बरोबर. हे दिसतंय ह्याच्यात काय काय दिसतं तुला? नुसतं पाणी नाही आहे. चिंच, पांढरे तीळ पांढरे तीळ, आणि मीठ. तिळाची चव आहे. मी म्हणतो ना काय आहे जो मला चव येते, तिळाची चव आहे. त्यामुळे तिळगुळ त्या टाईप जर असं वाटतंय ते. आधी तिखट लागतं, थोडं चिंच गुळाचं पाणी घ्यायचं. ते घेतल्यानंतर आता गोडसर लागेल पण त्याच्यातला तिखटपणा जाणार नाही. तिखट जो जिभेला तिखटपणा पकडलेला आहे तो कुठेही गेलेला नाहीये. आणि तरी एक गोडवा आलाय बा त्याला. खतरनाक. ताई आम्हाला भेटल्या आहेत ज्या कधी सांगतात स्टोरी. ताई तुम्ही इथे कधीपासून येताय? म्हणजे मी 5वी-6वी मध्ये असताना आई बरोबर नेहमी इथे यायची बरं का. म्हणजे आईशी हट्ट करायची, आई मला पाहिजे पाहिजे, पण आई थांब जरा देती पण ही भेळ मिळवस्तोपर्यंत कधी मिळते असं होऊन जायचं. मला आता नातवंड आले तरी पण मी इथली भेळ अजिबात विसरत नाही. मी ऍक्च्युली अलिबागला राहती पण इथं शॉपिंगला आली की मी पहिली भेळ खाऊन जाते अगदी. तुम्हाला कळतंय का की या भेळची काय किंमत आहे की माणूस लहानपणाची आठवण पण अजून लक्षात ठेवतो की त्यांची नातवंड पण झाली आहेत पण तरी पण त्यांना ही भेळ सोडवत नाहीये. चव जात नाही त्याच्या तोंडावरची आणि अजिबात. पण तशीच आहे. हो अजिबात सेम टू सेम आहे, अगदी सेम. माझ्याकडनं या भेळला मिळतो आहे गोल्डन कमाल. म्हणजे मी संभार भेळ खाल्ली नाही माहितीये. संभार भेळमध्ये काय मला आवडलं सर्वात जास्त, तिचे कुरमुरे आणि शेव मस्त होती. म्हणजे क्वालिटीच बाब होती. पण इथे कुरमुरे शेव ओके नॉर्मल आहे, पण जो वरती पाणी पडलं जी भेळ भेळ जमली आहे, जी भेळ जमली त्यांना जमली आहे. ती जमली आहे. हो. वा. थांबतच नाहीये रे. थांबत नाही ना, थांबवता येत नाही. हो. बट मी पटापट खातो, अजून भरपूर जागा बाकी आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि यावेळी हाईप करायला विसरू नका. हाईप व्हायलाच पाहिजे भाई. हाईप व्हायला पाहिजे. पुष्करणी भेळला माझ्याकडनं गोल्डन तसं लागलेलं आहे आणि इथे काय मिळणार, भेळच मिळणार आणि काहीच मिळत नाही. नो नॉनसेन्स, फक्त भेळ आहे 90 रुपयाची आणि अमेझिंग चटण्या आहेत त्याच्या. अमेझिंग. मी खाऊन वेडा झालो. तुम्ही या, तुम्हाला आवडलं ते काम करायचं आहे. तुम्हाला या स्टिकरवर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचे. मला टॅग करा, भाटूला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. हे पावगी स्नॅक सेंटर. काय नाव आहे रे? पावगी आडनाव आहे रे त्यांचं. तुला वाटलं की पावाशी काही संबंध आहे का? नाही, ते कोइन्सिडन्स असू शकतो. सगळे पावाचे आयटम पण दिसत आहेत. करेक्ट. पण आपण इथं खाणार आहोत हॉटडॉग. सॉरी म्हणजे व्हेजिटेरियन डॉग. आय मीन कुत्रा व्हेजिटेरियन नाहीये इथं. हॉटडॉगच्या प्रकारात हॉटडॉग व्हेज आहे.
चीज हॉट डॉग लोक घाबरतील रे, पुण्यात गणपतीला आपण हॉटडॉग करतोय. हॉट डॉग हा क्रेझी दिसतोय. क्रेझी आणि चीज वगैरे त्याच्यावर. हा 90 रुपयाचा आणि 80 रुपयाचा पावभाजी. आणि बघल तर आतमध्ये पावभाजी मस्त बेसिक. ही आयडिया चांगली आहे ना की पावभाजी म्हणजे handy एकदम. अरे मिक्स्ड व्हेज आहे हे बघ, याच्यात गाजर पण आहे. ओ पॅटी आहे म्हणजे. पॅटी आहे, टोमॅटो पण घातलेला दिसतोय, चीज आहे, चटणी आणि याची चव घेऊया. चला चला चिअर्स. चिअर्स. तर हे पाव स्पेशली बनवून घेतात, त्यांचे ऑर्डर्स आहेत. 35 वर्ष जुनं हे दुकान आहे. ह्याच्यातला बन किंवा बन नाही, आय मीन पॅटी जी आहे ती छान आहे. अच्छा. चटणी मला थोडी कमी तिखट चालली असती. ओके. म्हणजे चीज हॉटडॉग असताना ती चटणी इज टेकिंग ओव्हर द टेस्ट. मी कळलं ना, हॉटडॉगची चव नाही आहे, कमी येते. छान आहे. गुड गुड क्विक स्नॅक. गुड क्विक स्नॅक. पण पावभाजीची जी भाजी आहे ना ती एकदम ओके आहे. तुला काय मजा नाही, खाऊ म्हटलं कळेल. झाली एक्सचेंज ऑफर झाली आहे. आणि ह्या चीज आहे ना, कसं वाटतंय चटणी ते सांग. चीज फक्त वरून टाकलं इथे, फक्त इथे आतमध्ये चीज नाही. त्यामुळे जर इकडनं घास खाल्लात ना तो चीज लागणारच नाही. पण बाकी ओके आहे. भाजी इन द पावभाजी कॅन बी बेटर. बेटर. ही बऱ्यापैकी पुणेरी पावभाजी आहे, जस्ट सो दॅट यू नो. ओके. म्हणजे आय अग्री की पावभाजीपेक्षा बेटर असेल. मी मुंबईला म्हटल्यावरती करेक्ट. सो म्हणून मी फक्त एक डिस्क्लेमर देतो की पुण्यातल्या लोकांना ही पावभाजी चालेल, आवडेल की नाही हे आपलं आपलं ठरवा. पण मी थोडंसं पुण्याची बाजू घेतो इथे. आणि मी तर म्हणजे मी तर मुंबईचा असून पर्स्पेक्टिव्ह ह्याचा, मी पुणेरी पर्स्पेक्टिव्ह घेतो. सुप्रजाची जी पावभाजी आहे सोलापूरची, करेक्ट. त्यानंतर आमची मुंबईच्या पावभाजी बादशाह बिच्छाच्या. म्हणजे आमचं कदाचित सकाळपासून एकाच गोष्टीवर थोडंसं दुमत झाला की माझ्या दृष्टीने पावभाजी चालेल मला ह्या मोडमध्ये. त्यामुळे तो थोडा चालतंय. 19-20 मध्ये सोडून देऊ. थम्सअप आहे. थम्सअप आहे. थम्सअप आहे. वडा आहे की नाही चेक करूया. आता आमचा वडा व्हायचा, बघूया. पोपट आणि वडा एकत्र व्हायचा. जरा वडा आहे की संपला नाही. अरे यार, उद्या सकाळी. ठीक आहे चालेल. उद्या सकाळी 7:30 8:30. आम्ही 7:30 पासून लाईनीत थांबतो. सो आमचा छोटा वडा झालेला आहे. हा छोटासा साबुदाणी आणि आमचा वडा केलेला आहे. हो. आज ते अवेलेबल नाहीये, उद्या मिळेल तर बघूया. उद्या चान्स घेऊन बघू. पण वडा खूप फेमस आहे, मी ऐकलंय. खूप 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 जास्त. हा टिळक वडा. सो अर्थातच ज्याच्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाले ते लोकमान्य टिळकांचा हा केसरी वाडा. ओ. इथनं केसरी पेपर अजूनही अर्थात प्रिंटिंग होतं. अच्छा, हे प्रिंटिंग प्रेस आहे ऍक्च्युली. हो. आणि तिथे जो आतमध्ये गणपती आपण जाऊया, तो केसरी वाड्याचा गणपती. आणि तो शेवटचा मानाचा गणपती, 5वा मानाचा गणपती. अरे वा. म्हणून तिथं टिळकांचाही पुतळा आहे, त्याच्यासमोर केसरीवाडा गणपती आहे. चला दर्शन करूया. आणि परत पूजेची मूर्ती आणि विसर्जनाची वेगळी, विसर्जन वेगळी होते. ही मूर्ती इथेच असते वर्षभर. आणि ते मागे प्रिंटिंग प्रेस आहे त्यांची, तुम्हाला दिसेल न्यूजपेपर लावलेले. म्हणजे केसरी पेपर जो आहे केसरी. पुण्यामध्ये कल्चर आहे ना, जे आहे पॉट आईस्क्रीमचं. मला सारंग सांगत होता की दादा तुमच्या घरी पण पूर्वी तुझे वडील आणि सगळे अजूनही आहे ते पॉट आहे. मग आम्ही बर्फ आणतो अख्खा मोठा लादी. ते तोडा म्हणजे क्रश करा, ते भरा साईड मध्ये. आधी थोड्या वेळ आधीपासून बनवून ठेवलेलं आंबे कट करून पल्प घरीच बनवलेला, फ्रेश आंबे पण टाकलेले, असं दूध ते त्या पॉट मध्ये आतमध्ये ओतायचं. त्याच्या आजूबाजूला बर्फ टाकायचा, त्याच्यावर खडे मीठ टाकायचं, तो पॉट सेट करायचा आणि हाताने आपलं काय मस्त चक्की पीसिंग करत करत एक अर्ध्या तासाच्या चक्की पीसिंग नंतर मस्त पॉट आईस्क्रीम बनतो. ओ वाव. हे आम्ही अजूनही 1-2दा तरी कमी प्रॉपर फॅमिली कल्चर आहे. प्रॉपर. त्याला आपण ऍक्च्युअली बोलू शकतो की फॅमिली पॅक आहे. अरे परफेक्ट. सो तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या घरात पण अजूनही बनवतात का असं आईस्क्रीम. करेक्ट. मला ते बघायला आवडेल. तसं आपण मोस्टली सगळं इसेन्स आणि कलरनी नाही बनवत, फ्रेशलीच ऍड करतो. आता मँगो मध्ये जे आहे ते मी 12 महिने फ्रेश प्रिझर्व केलेला मँगोचा जो रस आहे आम्ही घर काढून घेतो, त्याच्यापासून बनवतो. इसेन्स नाही टाकत. आणि आपला किती वर्ष जुनं आहे दादा? हे बघ 1980 पासून. 1980 पासून. म्हणला ना माझ्या लहानपणीपासून, म्हणजे ऑलमोस्ट
ऑलमोस्ट 44-45. तेव्हा आम्ही लाकडी पॉट मध्ये वगैरे करायचो, पण आता इलेक्ट्रिक आल्यामुळे इलेक्ट्रिक पॉट युज करतो. त्याची प्रोसेस सेम असते, म्हणजे जसं तुम्ही हाताने फिरवता ना त्याच स्पीडनी तो फिरतो. अच्छा, जास्ती फ्लफी नाही करत आईस्क्रीम, डेन्स्ड असतं. दोन्ही पिवळे उचलले, 2 पिवळे उचललेत, एक ऑफ व्हाईट. हे केशर पिस्ता आहे. अच्छा, केशर पिस्ता आहे. आणि हा ऑफकोर्स पिस्ता दिसतोय कापून टाकलेला, आणि हा मँगो आहे प्युअर. ते अर्थातच मँगो. आणि ह्यांचं काय म्हणतात ना की फेमस आहे, स्पेशालिटी की तो 12 महिने मिळतो मँगो. केशर पिस्ता मध्ये केशर आहे, फडफडतोय, केसरी फडफडतोय, फडफडू नये. अरे इथं कमाल आहे. एक म्हणजे श्रीखंड गोळी मिळते. कशी आहे चव? येस, ती चव आहे थंडगार. अरे याच्यात खरे पीसेस आहेत सगळे. एक्सचेंज, चीयर्स, बार्टर एक्सचेंज. मी आता काही काम बघतोय. हम आंबा है वाव. अरे हा मँगो पण खूप कमाल आहे ना, खूपच जास्त कमाल आहे. आणि हा वेगळा आहे. तुम्हाला पिस्ता लागतो, केसर लागतं, सगळे फ्लेवर असे लागतात, मिसिंग काहीच नाही याच्यामध्ये. हे काय दादा? गुलकंद खाऊया आपण. गुलकंद युजली लाल असतो. ऍक्च्युअल गुलकंद. याने गुलकंद असं लाल नाही केली आहे. बघूया आपण करतो काय आईस्क्रीम करतोय का? मी पण डाव टाकतो. कमाल का? त्याच्या रिॲक्शन वरच दिसतं. मी ना आजकाल गुलकंद फ्लेवर खूप ठिकाणी खाल्लाय, कारण आजकाल सगळ्यांचा फेमस झालाय. पण हे काय आहे? आणि त्याचं दूध काय रवाळे रे. दूधच मेन या तिन्ही आईस्क्रीमचे. ते दूध आहे ना, दूध, त्या दुधाची मजा आहे पहिली गोष्ट. आणि गुलाबाची पाकळ्या पण अशा सुकलेल्या चांगल्या आहेत. आणि काय यार चव. आणि गोड पण एवढा परफेक्ट गोड आहे ना, जास्त गोड नाही केलंय. कस्टमर माझ्याकडं घरनं बनवून मिक्स आणतं, आम्ही त्याचं आईस्क्रीम तयार करून देतो. अरे वा. सो कन्सेप्ट असा आहे की तुम्ही स्वतःचं दूध आणि हे मिक्सचर करून आणा, पण ते इथं आईस्क्रीम बनवून देतात त्याचं. अरे काय कॉन्सेप्ट आहे यार. ती पण तेव्हापासूनच आहे. कोविड मध्ये थोडंसं आम्हाला हे झालं होतं, त्याच्यानंतर आम्ही ही फर्स्ट आउटलेट चालू केलं. अच्छा, म्हणजे होतच तिकडं, पण ते कंबाईन होतं. आमचं जनरल शॉप आणि एकत्र होतं, आता सेपरेट. पण तुम्ही फ्रँचायझी काढू नका, कारण तुमचं कंट्रोल असला पाहिजे. कंट्रोल असला पाहिजे ऍक्च्युअली, त्यासाठीच. आईस्क्रीम सुंदर आहेत, फ्लेवर्स एकदम नॅचरल आहेत, दूध जे लागतंय ते दुधाला पण एकदम कमाल आहे. आणि त्यामुळे 50 रुपयासाठी मी या आईस्क्रीमला 100% देतोय. पोट भरलंय. सांगितलं, दिवसभर माणूस राहायला माझ्यावर कसं होतं. संगत का असर. देवयानी पॉट आईस्क्रीमला गोल्डन दर्शक लागलेला आहे का? कारण ह्यांचं पॉट आईस्क्रीम, पॉट भरून तुम्ही खाल एवढं अमेझिंग आहे. आणि इकडे चिकू म्हणा, मँगो म्हणा, गुलकंद म्हणा, या सगळ्याला आमच्याकडनं गोल्डन दर्शक मिळालेला आहे. तुम्ही या, तुम्हाला आवडणार आहे. आणि आवडलं तर काय करायचं आहे मला माहिती आहे. या स्टिकरवर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा स्टोरी म्हणून. मला टॅग करा, भाटूबाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला, बाय बाय. सो हे आज आलोय आता अन्नपूर्णा. आणि हे पण 1985. अगदी 40 वर्ष. सगळे आज सगळं जुनच आहे रे. पुढे भारी आहे, लक्षात ठेव. वडापाव खायचा आणलाय, वडापाव खायला आणलाय. बघूया. वडापाव नाही, पण मला मटर करंजी हवी. चालेल, घेऊ आपण. आता तुझं जे एक्सपर्टीज लेवल काय म्हणतात इन्फिनिटी आहे ते वडापाव. येस, हे तू सांग, मी मटर करंजीचं सांग. मटर करंजी बघायला एकदम मस्त वाटते. पहिला बघा शेप त्याचा एकदम. एक गोष्ट अशी आहे, शून्य चटणी आहे आतमध्ये जो आहे तो वडा आणि पाव एवढंच आहे. आणि हिरवी चटणी जी मुंबईच्या वडापावमध्ये कधीच मिळत नाही तुम्हाला. मोहरी आहे, कोथिंबीर आहे, आलं लसूण दिसतंय मला याच्यामध्ये थोडंसं. तू नुसता वडा खाऊन बघ एखादा आधी. नुसता चव म्हणजे तुला त्या वड्याची एक वडाची चव घेऊन बघूया आपण कशी आहे. गोडूच वडा, कारण पुण्यात शनिवारात उभा आहेस तू. शनिवार पेठे अगदी पुण्याच्या नाट्यगृहामध्ये वडा मिळतो. अरे इथं कोपऱ्यावर बालगंधर्व आहे. अरे कोपरा म्हणजे एक ब्रिज मध्ये. म्हणजे हे बेल पण वाजली आहे. सत्य आहे हे दुसरी घंटा आहे.
ओके. वडा चांगला होता. वडा चांगला होता. पाव जरा कुठे बीन बेटर. लसूण आणि आलाची चव जास्त आहे वड्यात. ओके. पण मग तुला गोड लागला आधी. गोड तेव्हा ते आहे, आलं नाही. गोड तर आहेच पण आफ्टर टेस्ट आहे ना हो. ती आल्याची आहे. बर. मग आता आपण मटर करंजी वाईट बिलकुल पण नाही हा वडा, पण हा मुंबईचा का बिलकुल नाहीये अगदी. माझं पण रिॲक्शन थोडी तुझ्यासारखीच आहे. पण बघितलं थोडी लसूण जास्त झाली ना, लसूण जास्त झालंय ना. वडा छान आहे हा पण लसूण जरा कमी चालला असता. आणि गोड आहे ना वडा परत. गोड आहे हो त्याच्यातला तिखटपणा फक्त लसणातला आला. हो. तरी आपण हा हे खाऊया. मटार करंजी फोडूया. अरे मटार आणि करंजी असं दिलं त्यांनी. नाही नाही, खोबरं पण आहे अर्थातच, मोहरी आहे आणि थोडा बटाटा दिसतोय. तरी चटणी बुडवली आहे ना, त्यांनी सगळं ते लिबलिबीत ओलं झालंय. आहे. हा ते आधी तो वेगळं crispiness दिलेलं गेला. बघा. हो. चटणी वेगळी घेतली भावती मी. हे असं नका मी मुंबईत खातच नाही, त्यामुळे मला काय कंपॅरिझनला चान्सेस नाहीये. पण आहे तसं चांगलं आहे. हो चांगला आहे. चटणी टाकायची घाई करू नका. हा चटणी प्लीज बाजूला काढून नंतर घ्या. हा आणि ते थोडं लिबलिबीत होतं. हा. पण तिचा क्रंचीनेस निघून जातो. मटर करंजी मस्त आहे. त्याला मटर करंजी त्या खरंच खोबऱ्याला मिरचीची चव आहे जरा. हो. आणि असं मटर करंजी थम्सअप. एकदम गरमागरम कचोरी आली आहे उपासाची. उपासाची. आहे का उपास तुझा? मला तर सकाळी रोज असतो. वाटेल ते खातोय. रोज असतो माझा उपास. उपवास उपवास असतो. उपवास. चला. बटाटा मग खोबरं. हो अर्थातच हे गोड असतं हो बाहेर. हो हे माहित हो असेल. हो ही कचोरी गोड असते. त्यामुळे उपासाची कचोरी. आणि ही आता असं यांचं म्हणणं होतं की पुण्यात भरपूर ठिकाणी नाही मिळत, हो फार कमी ठिकाणी ठिकाणी मिळते. मिळते. आणि बघाल तसं आवरण ना छान क्रिस्पी आहे अगदी. आणि दिसतं तुला ते बारीक पण येते. दिसतं तुला याच्यात बारीक पण आहे. चटणीने ते ओलं व्हायच्या आधी पटकन हो, म्हणून उचललं ते पहिलं. उचललंय आम्ही. हो कारण ते आता परत खालून लिबलिबीत झालं असतं. सुगंध तर छान आहे, याचा अरोमा खूप छान आहे. चल ट्राय करूया. चला. वा कळलं ना. रेकमेंडेशन हे होतं रे. हे नक्की या. हेच आधी खायला पाहिजे. हे खायला पाहिजे. परफेक्ट ऍक्च्युअली डेझर्ट आहे ऑलमोस्ट. ऑलमोस्ट डेझर्ट आहे पण जास्त गोड पण नाहीये. पण छान आहे. खोबरं पण छान आहे. टेक्स्चर कुरकुरीत आहे. मी सांगू इथे तुम्हाला तर प्लीज चटणी वेगळी मागून घ्या. त्यांना बोला प्लीज आम्हाला ते इडली सांबार करून करायचा, असंच खाऊ द्या आम्हाला व्यवस्थित. हे कमाल आहे. हे कमाल Without आहे. चटणी. हे कमाल आहे. इथे तुम्हाला ऐकून हे खायचंच आहे. घेऊन टाकायचं ह्याला. खूप छान आहे हे. अन्नपूर्णाच्या शिंदे पार अन्नपूर्णा याला आमच्याकडनं गोल्डन थम्सअप मिळतोय. दिस इज मस्ट. जे पहिले 2 आयटम मागवले ते तुम्ही जर पुण्यात असाल तर कदाचित आवडू हा, शकतात. हा. पण हे तुम्ही मी कुठलेही असाल, आहे. तुम्ही कुठले असाल महाराष्ट्रातले तुम्हाला आवडणार. आवडणारच आहे. कमाल 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 आयटम आहे हा. सो मस्त खाल्लेलं आहे. शेवटचा आयटम होता. वाटलेलं की डिसअपॉइंट करेल पण जसं आमचा एपिसोड तुम्हाला शेवटपर्यंत काय म्हणतात ना खेळवून ठेवलेलं आहे, तशी इकडचा ही शेवटची डिश होती. तिने मजा आणली आमच्या आयुष्यात. भाई हाईप आहे. हाईप. ही हाईप आहे आणि तुम्हाला करायचं आहे व्हिडिओला हाईप आहे कारण हा आमचा यूट्यूबचा एक नवीन फीचर आलेला आहे जे आम्हाला वापरावंच लागणार कारण वापरलं तर व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतो. जर तुम्हाला हा आजचा एपिसोड आवडला असेल की आम्ही काही दाखवायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की नाही तुम्ही अजून कधी दाखवलं पाहिजे तर कमेंट करून सांगा. काही राहिलं असेल तर आम्ही ते नक्की करू पुढच्या वेळी. आणि त्याच्या आधी ती वरती लिंक आहे तो व्हिडिओ बघायचा कुठला तुळशी बघितला आम्ही ऑलरेडी केलाय कारण नाही तर परत तिथलीच यादी येईल. हा सेम यादी नका कधी वेगळं बघा. जागा आहेत. हो. हे याला आधीपासून माहित आहे. हो आज दादाने मला एकदम Limited. मस्त जागा फिरवल्यात पुण्यामधल्या. आम्ही सगळ्या मानाचे गणपती पण फिरलो आणि तुमचा मान ठेवून आता आम्ही इकडे निघतो. सो अन्नपूर्णा स्नॅक सेंटरला माझ्याकडनं गोल्डन थम्सअप मिळालेला आहे का कारण याची उपासाची कचोरी गोल्डन थम्सअप वर्थ आहे. मला खूप आवडली. तुम्ही ते या ट्राय करा. जर तुम्हाला आवडली तर काय करायचं माहिती आहे या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायची आहे. मला टॅग करा, भाटूला टॅग करा. आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय बाय.